ओके. आपण मला वाटतं 19 नंबरचं क्लिअर केलं होतं, राईट? 20 नंबरने स्टार्ट करूया आपण. ओके. 20 नंबर प्रमाणे आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. ओके. काय सांगितलं बघा. द टेम्परेचर ऑफ अन आयडियल गॅस इज इन्क्रीज. The temperature of an ideal gas is increased from T Kelvin to 4 T Kelvin. If at T Kelvin, if at T Kelvin the RMS velocity of the gas molecule is V, then at 4 T Kelvin it will becomes what? सिंपल सांगितलंय. टेम्परेचर टी केल्विन पासून 4 टी केल्विन पर्यंत वाढवलंय. टी केल्विन असताना आरएमएस वेलॉसिटी व्ही आहे, तर मग 4 टी केल्विन असताना आरएमएस वेलॉसिटी किती आहे हे विचारलं. ठीक आहे. सिंपल टेम्परेचर आणि आरएमएस वेलॉसिटीचं रिलेशन आहे. काय रिलेशन आहे आरएमएस वेलॉसिटी आणि टेम्परेचरचं? व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ टी. बरोबर. सो आपल्याला इथे टी आणि व्हीचं रिलेशन पाहिजे, पण सेकंड टाइम आपल्याला वेलॉसिटी विचारले. मग सो वी कॅन राईट V2 अपॉन V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T2 अपॉन T1. बरोबर. V2 अपॉन V1 मध्ये V2 मी तसंच ठेवतोय. T2 किती आहे? सेकंड टेम्परेचर 4T आहे आणि इनिशियल टेम्परेचर T आहे, इंटू व्ही इनिशियल वेलॉसिटी व्ही आहे. ठीक आहे. सो इथे टी आणि टी कॅन्सल. स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे 2, ट्वाइस ऑफ व्ही म्हणजे सेकंड टाइम आरएमएस वेलॉसिटी किती झाली? ट्वाइस ऑफ व्ही. ठीक आहे. सो इनिशियली T1 किती होता? टी होता. आणि T2 किती सांगितलं त्यांनी? 4T. V1 ला व्ही मानलाय आणि V2 बरोबर किती हे क्वेश्चन मार्क होतं. बरोबर. असा क्वेश्चन होता तो. समजलं सर्वांना? क्लिअर आहे का? बरं, नेक्स्ट. काय सांगितलं बघा. फॉर सर्टन गॅस एक मिनिट नीट करतो मी. For certain gas, gamma is equal to 1.5. Then for this gas, which of the following expression is correct? गॅमा किती आहे? 1.5 आहे. मग सीपी किंवा सीव्ही किती येणार ते त्यांनी विचारलंय. ठीक आहे. बघा त्याचं सोल्युशन काय सांगतात ते. शॉर्टकट काय विचारलं? फक्त शॉर्टकट काय सांगितलं बघा. सीव्ही इज इक्वल टू आर अपॉन गॅमा मायनस 1. लक्षात ठेवा. काय शॉर्टकट आहे? सीव्ही इज इक्वल टू आर अपॉन गॅमा मायनस 1. ओके. सो त्याप्रमाणे जर आपण केलं, काय शॉर्टकट सांगितलं हा लक्षात ठेवा. शॉर्टकट CV is equal to R upon gamma minus 1. So R upon 1.5 minus 1. आता इथे जे तुम्हाला आन्सर्स दिले आहेत, 4 आन्सर, ते पॉईंट मध्ये नाही आहे, ते रेशिओच्या फॉर्म मध्ये 3/2 किंवा 3, 5 असेल. कुठेही त्यांनी 1.2 पॉईंट असं घेतला नाही. त्यामुळे आपण 1.5 ला कन्वर्ट करूया. कशामध्ये करणार? ते 3/2 मध्ये. ओके. सो आपण 3/2 केलं. बिकॉज 3/2 इज 1.5 ना. 2 1 जा 2, एक राहिला, 2 5 जा 10. आता 2 मायनस 1, 3 - 2 केलं तर 1. बरोबर. 3 - 2/2 म्हणजे 1/2 म्हणजे किती येणार? ते 2R येणार. बरोबर. त्याच्यानंतर डिवाइड बाय त्यांनी काय केलंय? जे केलंय.
एक मिनिट हा, त्यांनी नक्की एक्झॅक्टली काय केलं बघूया आपण. 1.5 - 1 एक मिनिट, ते काय केलं त्यांनी, 1.5 - 1 दॅट इज 0.5. म्हणजे इथे काहीतरी मिस्टेक दिसते मला. 1.5 - 1 दॅट इज 3 - 2 1 3R. काहीतरी मिस्टेक आहे त्याच्यामध्ये, प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे, एकच मिनिट. 1.5 - 1 गॅमा 3 - 2. इथे काहीतरी मिस्टेक आहे आन्सरमध्ये, म्हणजे फॉर्म्युलामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. ठीक आहे, आपण बघूया. तो शॉर्टकट त्यांनी दिलेला आहे, त्या शॉर्टकटचा हेल्प घेऊया फक्त. पण नंबर 5 मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. whenever specific that constant volume is to be calculated, simply apply the formula Cv is equal to R upon gamma minus 1, and to which Cp just add R into it. त्याच्यामध्ये आपण जर वापरलं R अपॉन गॅमा मायनस 1, तर आपला आन्सर इकडे मॅच नाही होत ऍक्च्युली. आणि याच्यामध्ये नुसतं आपण जर याच्यामध्ये आन्सर मध्ये याच्यामध्ये इथे तुम्हाला सीपी बरोबर मिळेल, कारण सीव्ही बरोबर काय होतं, 2R येते. आता डिवाइड बाय जे चा तुम्ही विचार करू नका, कारण डिवाइड बाय जे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. जे हा फक्त कन्व्हर्जन साठी वापरलेला फॅक्टर आहे. जेचा इथे विचार करू नका. पण हे जर आपण सॉल्व्ह केलं γ-1 आधारे, तर आपल्याला फक्त 2R मिळत आहे सीव्ही. आणि त्यांनी दाखवल्याप्रमाणे ते मिस्टेक आहे ऍक्च्युली त्यांच्या आन्सरमध्ये. ओके, मग आता इथे जर विचार केला सेकंड ऑप्शन मध्ये, सॉरी थर्ड आणि बी आणि डी मध्ये, तर 3R/J आणि ते 3R/J आहे. पण इथे सीपी बरोबर 3R/J आहे, आणि ते सीव्ही बरोबर 3R/J. तर सीव्ही बरोबर आपल्याला 3R/J मिळत नाहीये, 2R/J मिळतं. आपल्या शॉर्टकट मध्ये त्यांनी काय सांगितलंय, जर सीपी पाहिजे असेल तर एक आर ऍड करा त्याच्यामध्ये, फक्त जस्ट ऍड आर इंटू इट. म्हणजे आपण आर ऍड केला ह्याच्यामध्ये, 2R+R आणि डिवाइड बाय जे, तर हे सीपी होऊन जाणार. म्हणजे सीपी बरोबर काय मिळत आहे, सीपी बरोबर 3R/J. म्हणजे हा जो हे आन्सर ते राईट आहे. कारण सीव्ही जर काढला आपण फॉर्म्युलानुसार, तर सीव्ही ची व्हॅल्यू 2R/J मिळते, विच इज रॉंग, नॉट गिवन इन द आन्सर ऑप्शन्स. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येणार, 3R/J. म्हणजे जे आन्सर दिलं आहे ऍक्च्युली सॉल्व शॉर्ट ह्याच्यामध्ये, त्यांच्या शॉर्टकट्स मध्ये, माझ्या मते कुठेतरी मिस्टेक आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यांनी आन्सर देताना पण बघायचं सीबी दिलेलं आहे, ऑप्शन बी दिला, आणि आपण पण ऑप्शन कुठला आलाय आपल्याला आन्सर, 3R/J म्हणजे कुठला आलाय, बीच आलाय बघा. बीच ऑप्शन बघितलं, बी ऑप्शन मध्ये काय येतं, सीपी इज इक्वल टू 3R/J. आणि त्यांनी ऍक्च्युअल आन्सर घेताना काय घेतलं, शॉर्टकट मध्ये सीव्ही घेतलं. सीव्ही इज रॉंग, इट शुड बी सीपी. कारण जर सीव्ही म्हटलं तर 2R/Jच येते, आणि जेचा विचार करू नका. जे जर तुम्हाला ऑप्शन आन्सर मध्ये जे दिलंय ना सगळीकडे, तर तुम्ही डिवाइड बाय जे डायरेक्ट घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आन्सर काय येणार, सीपी इज इक्वल टू 3R/J. कळालंय का काय मिस्टेक आहे आन्सर मध्ये दिलेले आहे, ह्याच्यामध्ये या पॉईंट मध्ये मिस्टेक आहे, इथे सीपी पाहिजे. कळालं सर्वांना? ठीक आहे, नेक्स्ट. 22. कळलं जरा वाचा. Equal volumes of two gases having their densities in the ratio 1:16 exert equal pressures on the walls of the containers, then the ratio of their RMS speed is what?
ठीक आहे. कशा कशाचा रेशो विचारलाय, RMS स्पीडचा रेशो विचारलाय आणि डेन्सिटीचा रेशो दिलेला आहे. प्रेशर सेम आहे. ठीक आहे. व्हॉल्यूम आणि प्रेशर सेम आहे बघा, इक्वल व्हॉल्यूम इक्वल प्रेशर्स. डेन्सिटीचा रेशो दिलाय, वेलॉसिटीचा रेशो विचारला, RMS वेलॉसिटीचा रेशो विचारला. ठीक आहे. काय अवघड नाही. आपण आतापर्यंत बऱ्याच वेळेला प्रेशर आणि RMS वेलॉसिटीचा रेशो काढलेला आहे. P1 इज इक्वल टू काय तर 1/3 रो इंटू सी बार स्क्वेअर येतं. C1 इथे रो 1 आणि P2 काय होईल 1/3 रो 2 सी बार स्क्वेअर 2. बरोबर. मग आपण काय करूया आता, आपल्याला C1/C2 विचारलं की C2/C1 विचारलंय, आपल्याला C1/C2 विचारलंय. मग मी काय करतो, इथे डायरेक्ट डिवाइड करतो बघा, डायरेक्ट डिवाइड करतो. 1/3 कॅन्सल होईल. P1 P2 कॅन्सल होईल का, आणि त्यांनी काय सांगितलंय, P1 इज इक्वल टू P2 दिले, इक्वल प्रेशर. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम सेम आहे म्हटलंय, त्यामुळे इथे आपल्याला काय प्रॉब्लेम नाहीये. मग राहतंय काय, हे 1 इज इक्वल टू रो 1/रो 2 इंटू C1 बार स्क्वेअर अपॉन C2 बार स्क्वेअर. बरोबर. मग आता आपल्याला C1 आणि C2 जर ठेवायचं असेल तर रो 1 रो 2 त्या साईडला ट्रान्सफर केले पाहिजे. म्हणजे काय होईल, रो 2/रो 1 इज इक्वल टू C1 स्क्वेअर अपॉन C2 स्क्वेअर. बरोबर. आणि C1 C2 स्क्वेअर जर एकदा मिळालं आपल्याला, मग आपण नेक्स्ट काय करू शकतो, स्क्वेअर रूट घ्यायचा. कारण आपल्याला C1/C2 पाहिजे, C1 स्क्वेअर/C2 स्क्वेअर नको. मग स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते C1/C2 मिळेल. रो 2/रो 1 दिलाय का बघूया आपण, आपल्याला रेशो दिलाय का त्यांनी. हा, हॅव्हिंग द रेशो 1:16. हे रेशो म्हणजे त्यांनी आणि कुठे त्यांनी 1:2 म्हणजे रो 1/रो 2 किंवा रो 2/रो 1 नाही म्हटलं ना त्यांनी, डायरेक्ट 1:16 दिल्या. म्हणजेच तो डायरेक्ट रो 1/रो 2 असणार, लक्षात घ्या. त्यांनी असं म्हटलं असतं रो 2/रो 1 तर आपण ते तसं घेतलं असतं, रो 1/रो 2 तर ते घेतलं असतं, पण ते काही म्हटलं नाहीये ना. मग हॅव्हिंग द डेन्सिटी रेशो 1:16 म्हणजे हा रो 1 झाला आणि हा रो 2 झाला. म्हणजे त्यांनी देताना रो 1/रो 2 किती दिलाय, रो 1/रो 2 घेतलाय 1:16. मग आपल्याला काय पाहिजे, रो 2/रो 1 म्हणजे ते काय होईल 16/1 होईल, विच इज इक्वल टू C1/C2. म्हणजे फायनली काय राहील, 16चा स्क्वेअर रूट 4/1. हे झालं तुमचं C1/C2 चा रेशो. कळालंय का, समजलंय का. हो सर. ओके. म्हणजे C1/C2 किती मिळाला, 4/1 और 4:1. इथे आहे बघा 4:1 पहिलं आन्सर आहे. समजतंय आता तुम्हाला. बघा पुढे, पुढे gas mixture consists of 2 moles of oxygen gas and 4 moles of helium gas at temperature T, neglecting all vibrational modes. The total internal energy of the system will be. आता व्हायब्रेशनल मोड बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम साठी वेगवेगळे मोड्स असतात. ट्रान्सलेशन मोड असतो, नंतर रोटेशनल मोड असतो, व्हायब्रेशनल मोड असतो. त्यांनी इथे फक्त एक ट्रान्सलेशन मोड अज्युम करायला सांगितलंय. व्हायब्रेशन मोड जो आहे तो निग्लेक्ट करायचा आहे. गॅस कशाचा बनलेला आहे, ऑक्सिजनचे 2 मोल आणि हेलियमचा 1 मोल, असा एक गॅस बनलेला आहे. ऑक्सिजनचे 2 मोल आणि हेलियमचा 1 मोल, असं एक मिक्सचर आहे गॅसचं. ठीक आहे. आणि त्याची मग टोटल इंटरनल एनर्जी आपल्याला विचारली. ठीक आहे. बर, किती नंबर आहे, काय सांगितलं बघा, इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस विथ F डिग्रीज ऑफ फ्रीडम. आपण शॉर्टकट बघितलं ना, 3 नंबरचा शॉर्टकट. काल आपण चॅप्टर सुरुवात करताना परवा हे बघितलं होतं. इंटरनल एनर्जी ऑफ द गॅसचा फॉर्म्युला F/2, वेर F इज डिग्री ऑफ फ्रीडम. आता काही गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे. ऑक्सिजन हा डायटोमिक गॅस आहे. डायटोमिक गॅससाठी F ची व्हॅल्यू आहे 5/2. हेलियम हा मोनोअटोमिक गॅस आहे. मोनोअटोमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3/2. ठीक आहे. आता डिग्री ऑफ फ्रीडम कसं ठरतं, F ची व्हॅल्यू कशी ठरवायची, डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 1/2 प्लस मोनोसाठी 1 येणार, त्याच्यानंतर ते जर डाय असेल तर 2 येणार. कळतंय का. हा 1 कधी घेतला, मोनो आहे म्हणून, मोनो गॅससाठी म्हणजे हेलियम, एक्झाम्पल हेलियम. ठीक आहे.
आणि ते टू कधी येणार, डायटोमिक, म्हणजे दोन ॲटमचा एक ऑक्सिजन गॅस आहे ना, म्हणून त्याला डायटोमिक म्हणतात. ठीक आहे. मग त्यासाठी टू घ्यायचा. मग डिग्री ऑफ फ्रीडम एफचा फॉर्म्युला काय, 1/2 + 1, 1/2 + 2. 1/2 + 1 म्हणजे 3/2 येतं, आणि 1/2 + 2 म्हणजे 5/2 येतं. ठीक आहे. म्हणून एफ ची व्हॅल्यू हेलियमसाठी 3/2 आहे, आणि एफ ची व्हॅल्यू ऑक्सिजनसाठी 5/2 आहे. मग आपलं हे जे गॅस आहे ते दोघांचं मिक्सचर आहे. म्हणजे इथे 3/2 आणि इथे 5/2 आणि इथे 3/2, हे एफ ची व्हॅल्यू ऍड होणार. ठीक आहे. दिस इज 5/2 आणि दिस इज 3/2, ती ऍड होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा त्यांनी कसं सोडवलं ते. त्यामुळे टोटल जी आहे ती 5/2 × 2 RT, त्याच्यानंतर 3/2 × 4 RT. तर तुम्ही मला सर मग एन ची व्हॅल्यू कुठून आली, तर एन म्हणजे त्यांनी नंबर ऑफ मोल्स घेतले. आता आपण जो ऑक्सिजन घेतले तर ऑक्सिजनचे 2 मोल घेतले, आणि हेलियमचे मला वाटतं 4 मोल घेतले, चुकून 1 मोल दिलाय. हेलियमचे 4 मोल्स आहेत. हा, 4 मोल आहे, सॉरी. ठीक आहे. मग टोटल इंटरनल एनर्जी कशी कॅल्क्युलेट केली त्यांनी, टोटल इंटरनल एनर्जी ऍक्च्युली फॉर्म्युला काय, F/2 nRT आहे. ठीक आहे. पण इथे दोन गॅस प्रकारचे आहेत, बरोबर, दोन वेगळ्या प्रकारचे. मग ऑक्सिजन असेल तर इथे येणार 5/2. ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स त्यांनी 2 दिलेले आहेत, हे 2, आणि हेलियमचे 4 दिले आहेत. ठीक आहे. हे RT प्लस इथे हेलियमचं एफ ची व्हॅल्यू आहे 3/2 येणार हे. ठीक आहे. 3/2 3/2 इंटू 4 नंबर ऑफ मोल्स इंटू RT. बरोबर. मग तिथे काय करणार आपण, 2 कॅन्सल, म्हणजे इथे येणार 5RT प्लस इथे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 6RT. 5RT + 6RT किती होणार, 11RT. सध्या तरी आपल्याला आन्सर मिळते. बघूया. ओके. 11RT त्यांनी दिले त्याप्रमाणे आहे का, यस, 11RT आहे बघा. म्हणजे ते दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या होत्या. एक, मोनोॲटॉमिक साठी आपल्याला एफ ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार ते बघितलं, आणि डायटॉमिक साठी कशी करणार ते आपण बघितलं. ओके. पुन्हा एकदा मी सोल्युशन दाखवतो, बघून घ्या. ऍक्च्युली इथे जरा त्यांनी एक मिस्टेक केली आहे, सांगतो मी तुम्हाला. इथे हा /2 जर असेल, इथे जर /2 असेल, तर त्याप्रमाणे एफ इथे आपण 3/2 घेतला तर इथे 4 व्हायला पाहिजे. तसं नाही केलं त्यांनी इथे. ठीक आहे. त्यामुळे हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टरच डायरेक्टली इथे घेतलेला लक्षात घ्या. त्यामुळे इथे पण ते 3/2 म्हणजे हा एफ आहे, इथे पण 5/2 म्हणजे एफ आहे. म्हणजे हा एफ इथे 5/2 नाहीये, टोटल हा 2 सकट, ह्या 2 सकट हा 5/2 हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग डिग्री ऑफ फ्रीडमचा ऍक्च्युली फॉर्म्युला असा होणार बघा. डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला इथे खरं असं घ्यायला पाहिजे, डिग्री ऑफ फ्रीडम एफ नाही बोलत आहे, हा एफ ची व्हॅल्यू बोलतो मी. इट शुड बी, इट इज 1 + एक मिनिट, इथे काहीतरी 2 + 1 करावं लागेल. इथे काहीतरी मिस्टेक आहे. हे जे फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युलामध्ये काहीतरी गडबड आहे. अदरवाईज इट शुड बी डायरेक्टली FnRT पाहिजे. ते डायरेक्टली काय पाहिजे होतं, FnRT. आणि मग एफच्या व्हॅल्यू काढताना ह्या फॉर्म्युला वापरायचा आपण जे वापरायचा, 1/2 + 1 मोनोऑटोमिक साठी, 1/2 + 2 डायटोमिक साठी. म्हणजे इथे जो फॉर्म्युला त्यांनी दिलाय ना इंटरनल, इट शुड बी FnRT. आणि एफ हा डायरेक्टली 3/2 आणि 5/2 घ्यायचा. मी F/2 अजूनचा पकडाल तर हा 2 आणि 2/4 व्हायला पाहिजे खरं इथे, पण तसं इथे कुठे दिसत नाहीये 4 गेलेला. हा डायरेक्टली F/2 हा एफ सकट घेतला त्यांनी, ते /2 हा पकडलाच नाही. या फॉर्म्युल्यामध्ये करेक्शन काय सांगितलं, FRT, FNNRT पाहिजे. कळालं काय सांगितलं मी ते. मग फॉर्म्युला घेताना U = FNRT पकडा, आणि एफ कॅल्क्युलेट करताना 1/2 + समथिंग जे आहे ते करायचं. ओके. हाँ सर. ठीक आहे, पुढे जाऊया. तरी काय असेल करेक्शन तर मी बघून सांगतो तुम्हाला. ओके. पुढे एकच फॉर्म्युला बऱ्याच वेळेला येतोय, तुम्ही पण लक्षात घ्या आता काय काय गोष्टी रिपीट होत आहेत. 273 डिग्री सेल्सिअस, द एमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज R.
इट्स एमएसी पॉवर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आता सिम्पल आहे, एमएसी पॉवर एका टेम्परेचरला 273 आहे आणि 0 डिग्री सेल्सिअसला किती ते विचारले. फरक आहे ना. मग एमएसी पॉवरचा टेम्परेचरशी काय रिलेशन आहे? स्टीफन्स लॉ, स्टीफन बोल्झमन लॉ, बरोबर ना. सो स्टीफन बोल्झमन लॉ काय सांगतो? MEC power, that is E, is directly proportional to fourth power of temperature. Simple. So E2 upon E1 is equal to T1 T2 raised to 4 upon T1 raised to 4. जेव्हा रेशो घेतो तेव्हा ही साइन निघून जाते. ही MEC पॉवर आहे, ही पण MEC पॉवर आहे. ही ऍट टेम्परेचर T2 आणि ही ऍट टेम्परेचर T1. मग आपल्याला सेकंड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस दिलंय. 0 + 273 घ्यावं लागेल, बरोबर ना. आणि इथे इनिशियल टेम्परेचर जे आहे T1 हे 273 दिलं आहे. हे डिग्री सेल्सिअस आहे, केल्विन मध्ये अजून 273 ऍड केला, रेस टू 4. मला वाटतं हे आपण घेतलेलं आहे हे सम ऑफलाईन घेताना, बरोबर. म्हणजे ह्या काय आलं, 273 रेस टू 4 आणि डिवाइड बाय काय येणार, 273 इंटू 273 म्हणजे 2 इंटू 273 रेस टू 4, दुप्पट आहे ना हे, बरोबर. आता हे कॅन्सल झालं म्हणजे राहिले काय, 1/2 रेस टू 4. म्हणजेच काय येणार, E2 अपॉन E1 इज इक्वल टू 1/16 येईल, कारण 2 ची 4th पॉवर 16 आहे. म्हणजे E2 सेकंड एमएसी पॉवर विचारले ना, मग 1/16 इंटू E1. तर E1 ला त्यांनी काय नाव दिलं ते द्यायचं आपण नाव. E1 ला त्यांनी R म्हटलंय, पहिल्या एमएसी पॉवरला R म्हटलंय, म्हणजे इथे E1 च्या जागी R घेतलंय, 1/16 इंटू R. तुमची सेकंड एमएसी पॉवर काय झाली, R/16 झाली. ओके, आन्सर काय येणार माझ्यामध्ये, हे आन्सर येणार R/16. समजतंय का रे तुम्हाला? हा सर. येस. बरं, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, हे जमेल तुम्हाला. तर हे बराच वेळा तेच रिपीट होत आहे बघा. R1 आपण R2चा रेशो वेगळा, पण त्याच्यामध्ये काय अर्थ नाही, तेच रिपीट होतं त्या गोष्टी. मग कधी कळत असेल तुम्हाला या गोष्टी. परिस्थिती घेण्यामध्ये तसा वेळ घालायची गरज नाही मला वाटतं. तुम्ही बघा, मला कळतंय का ते, वाचून घ्या. कळतंय ना तुम्हाला, रेडिएट द सेम पॉवर. सेम पॉवर म्हणजे काय, तर Q/T ची व्हॅल्यू सेम दिली, लक्षात घ्या. सेम पॉवर म्हणजे Q/T ची व्हॅल्यू सेम आहे. देन R1/R2 इज वॉट, R1 R2 आर रेडियस आहे, नॉट एनर्जी. रेडियसचा तुम्हाला रेशो दिला होता ना मी त्या दिवशी, शिकवलं होतं आधीच्या लेक्चरला. काय सांगितलं बघा, त्यांनी एका रेडियस आहे R1, दुसऱ्या रेडियस R2 आहे, एकाचं टेम्परेचर T1, दुसरं रेडियस टेम्परेचर T2, त्यांची पॉवर सेम आहे. पॉवर म्हणजे Q/T, लक्षात घ्या. रेशो रेशो R1/R2 रेडियसचा रेशो विचारलाय. आपल्याला जे रिलेशन माहिती आहे त्याप्रमाणे एमएसी पॉवरचा रेशो जो आहे तो फॉर्म्युला आपण कसा लिहिला होता आठवते का तुम्हाला काही, R1/R2 चा स्क्वेअर घेतला होता, आठवत आहे, आणि T1/T2 रेस टू 4 केलं होतं. सो दिस इज एमएसी पॉवर घ्या किंवा एनर्जी घ्या, सगळं ते कॅन्सल होणारच आहे. कळतंय का? ठीक आहे. मग तुम्हाला जर हे दोन्ही सेम असेल तर कॅन्सल होऊन आन्सर इथे 1 राहतं राईटला. मग तुमचं आपल्याला विचारलंय का रेशो, कशाचा विचारलाय, R1/R2 विचारलाय. मग मी R1/R2 तसाच ठेवतो, T1 T2 ला ह्या साईडला घेतो, म्हणजे ते काय होईल, T2/T1 रेस टू 4 होऊन जाईल, आणि इथे R1/R2 चा स्क्वेअर होईल. आता आपल्याला R1/R2 पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, म्हणजे ते स्क्वेअर रूट घेतो मी दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतल्यामुळे इथे T2/T1 रेस टू 1 काय राहिलं, 2 आलं, आणि इथे R1/R2 आलं, बरोबर. मग हे झालं, आन्सर मिळाला आपल्याला. T2/T1 चा स्क्वेअर हे आन्सर आहे बघा, इथे आलं ना आन्सर, T2/T1 चा स्क्वेअर. कळतंय का? हो सर. पुढे जाऊया आपण. ओके,
द प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वॉट. प्रेशर हे डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे? प्रेशरचा फॉर्म्युला काय बघा पहिले. प्रेशरचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू 1/3 रो सी बार स्क्वेअर. हा सी बार काय आहे रे? सी बार आहे RMS आणि RMS चा स्क्वेअर. लक्षात घ्या. बरं, मग कशा कशाला प्रपोर्शनल आहे? मीन स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल. तर मीन स्पीडला प्रपोर्शनल आहे का? हा जो आहे हा RMS आहे की मीन आहे? हा फक्त RMS ला कसं बोलणार? रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर. म्हणजे हा रूट आहे. कशाचा रूट आहे? मीनचा. मीन कशाचा आहे? स्क्वेअरचा. डायरेक्टली मीन तर नाहीये, स्क्वेअरचा मीन आहे. म्हणजे मीन स्पीडला डायरेक्टली प्रपोर्शनल नाही येणार. म्हणजे हे तर रॉंग झालं फर्स्ट. कळतंय का? मीन स्पीड नाहीये तो, स्क्वेअरचा मीन स्पीड आहे. ठीक आहे. पुढे मीन ऑफ स्क्वेअर ऑफ स्पीड ऑफ द गॅस. हे कदाचित येऊ शकतं बी. मीन ऑफ स्क्वेअर ऑफ द स्पीड ऑफ द गॅस. बघूया. स्क्वेअर ऑफ द मीन स्पीड ऑफ द गॅस आणि रूट मीन स्क्वेअर ऑफ स्पीड ऑफ द गॅस. तुम्हाला काय वाटतं कोणता ऑप्शन असायला पाहिजे याच्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कोणता ऑप्शन असायला पाहिजे? प्रेशर कशाला प्रपोर्शनल आहे? ए तर नाहीये. BCD पैकी काय येऊ शकतं? काय येऊ स्क्वेअर ऑफ शकतं? मीन स्पीड. काय येईल? स्क्वेअर ऑफ मीन स्पीड. स्क्वेअर ऑफ द मीन स्पीड. हा, तो आहे. ऑप्शन सी का? हा, ऑप्शन सी. हा. ओके, बाकी अजून कोणाला काय वाटतं? प्रेशर कशाला प्रपोर्शनल आहे? हे तर नाहीये, तुम्हाला मी आयडिया दिली आहे. ठीक आहे, आपण बघूया फॉर्म्युला. हा, लक्षात घ्या तो फॉर्म्युला. V² RMS आहे ना फॉर्म्युला. इज इक्वल टू. हा, मग तेच तेच बोलतो मी. पहिली गोष्ट, जर त्यांनी फक्त स्पीड बद्दल बोलतायत त्यावेळेला आपण मी डायरेक्ट असं लिहितो आता RMS चा स्क्वेअर. कारण फॉर्म्युला आपला हा होता ना, 1/3 रो सी बार स्क्वेअर. सी बार म्हणजे RMS. ठीक आहे. मग आता हे प्रपोर्शनिटी मध्ये जाणार, कारण बाकी ह्या गोष्टीबद्दल त्यांनी उल्लेखच नाही केला कुठल्या आन्सर मध्ये. मग आता मला सांगा RMS चा फुल फॉर्म काय? स्क्वेअर ऑफ मीन ऑफ, सॉरी, रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर. म्हणजे या रूटचा इथे स्क्वेअर झालाय. तर रूटचा जर स्क्वेअर झाला तर प्रपोर्शनिटी फॅक्टर मध्ये तो फक्त MS होईल. बरोबर ना? हा जो रूट आहे पण त्याचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आणि रूट एकमेकांना कॅन्सल करून मग MS राहिला फक्त. MS म्हणजे काय? मीन ऑफ स्क्वेअर. वाचताना कसं वाचायचं? मीन ऑफ स्क्वेअर. म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मीन ऑफ स्क्वेअर ऑफ स्पीड. कळलं? म्हणजे स्क्वेअर करून त्याचा मीन काढला त्याला प्रपोर्शनल आहे, रूटला नाही. रूटचा स्क्वेअर झाला नाही त्या फॉर्म्युलामध्ये. मीन ऑफ स्क्वेअर. बघा, मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल. स्क्वेअर ऑफ द मीन नाही ना, मीनचा स्क्वेअर नाही ना, कारण ते आपण ते RMS आहे. कळलं? त्यामुळे हे नाही ना, MS ला आहे ना. आणि RMS ला तर नाहीच आहे, कारण RMS चा स्क्वेअर झालाय. त्यामुळे RMS ला पण नाही. म्हणजे कशाला प्रपोर्शनल आहे? मीन ऑफ स्क्वेअर ऑफ द स्पीड. प्रेशर इज प्रपोर्शनल टू मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ द स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल्स. पुढे समजलंय का रे? हो सर. तर हे पण बराचसा झालंय की नाही मला सांगा. टेम्परेचर ऑफ एन आयडियल गॅस इज इनक्रीज फ्रॉम 27 to 927. द RMS स्पीड ऑफ द मॉलिक्यूल बिकम वॉट. हे किती वेळा झालं आपलं? C आणि T चं रिलेशन आहे डायरेक्टली. करू शकता का तुम्ही? हा. V2/V1 इज इक्वल टू रूट ऑफ. बराच वेळ झालं हे. T2 किती झाला आहे? 927. T1 किती होता? 27. 927 प्लस 273. 27 प्लस 273. बरोबर ना? म्हणजे काय येईल ते? 927 प्लस 73 म्हणजे 1000. 1200.
नाही, 27 + 73 म्हणजे 100 आणि हे 2 म्हणजे 300. 0 0 गेले, 3 × 12 झाले. √4 म्हणजे 2, म्हणजे V2 is equal to twice of V1, डबल झाला. RMS स्पीड इज ट्वाइस ऑफ इनिशियल RMS स्पीड. इथे काय येणार, 2 टाइम्स येणार, ट्वाइस झालं. बऱ्याच वेळा सेम सेम टाईप येते बघा. ठीक आहे, पुढे जाऊया. हे लक्षात घ्या काय सांगितलं मी. Let gamma 1 be the ratio of the molar specific heat at constant pressure and molar specific heat at constant volume. काय सांगितलं मी बघा, gamma 1 is the ratio कशाचा, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे CV ऑफ मोनो ॲटॉमिक गॅस. म्हणजे गॅमा 1 जर घ्यायचा असेल तर काय दिलंय, CP/CV फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. ठीक आहे, पुढे गॅमा 2 बी द सिमिलर रेशियो, म्हणजे गॅमा 2 पण सेमच आहे, CP/CV, बट फॉर काय दिलं त्यांनी, फॉर डायटॉमिक गॅस. तिथे काय येणार, फॉर डायटॉमिक गॅस. बरोबर. डायटॉमिक गॅस बरोबर. कन्सिडरिंग द डायटॉमिक गॅस मॉलिक्युल ॲज अ रिजिड रोटेटर. अगर रिजिड रोटेटर असेल तर तेव्हा त्यांची व्हायब्रेशनल एनर्जी कन्सिडर करायची नाही. कळलं का, कारण एखादा डायटॉमिक गॅस मॉलिक्युल असेल, लक्षात घ्या, डायटॉमिक गॅस मॉलिक्युल असेल, हा डायटॉमिक गॅस मॉलिक्युल असेल असा जोडलेला, तर तो असा फिरत राहणार, हेच पकडलं म्हणजे त्याची रोटेशनल एनर्जी पकडली आहे. तो असं व्हायब्रेट होणार ना, त्याला पकडलं नाही, कारण रिजिड म्हटल्यावर तो व्हायब्रेट नाही होणार. ठीक आहे, म्हणून रिजिड रोटेटरचा अर्थ तो फक्त रोटेशनल किंवा लिनियर स्पीड दाखवू शकतो. ठीक आहे, मग त्यांनी काय विचारलं, गॅमा 2 अपॉन गॅमा 1 काय ना, गॅमा 2 अपॉन गॅमा 1. तर गॅमा 2 कशासाठी आहे, डायटॉमिक गॅससाठी, आणि गॅमा 1 कशासाठी आहे, मोनोसाठी. डायटॉमिक गॅससाठी काय काय आहे बघा, दिलाय फॉर डायट, हे लक्षात घ्या. एफ वेगळा आणि गॅमा वेगळा, लक्षात घ्या. गॅमाची व्हॅल्यू किती आहे, मोनोॲटॉमिक साठी 5/3, आणि रिजिड डायटॉमिक गॅससाठी किती आहे, 7/5. लक्षात आलं का, गॅमाची व्हॅल्यू 5/3 कशासाठी आहे, मोनोसाठी आहे, आणि रिजिड रिजिड म्हणजे जो व्हायब्रेट नाही होत, त्याची किती आहे, 7/5. मग तुम्हाला 7/5 आपण 5/3 करायचं, सिम्पल. कळलं, म्हणजे 7/5 अपॉन 3/5, 7×3 = 21, आणि 5×5 = 25. ठीक आहे, याची व्हॅल्यू जी आहे ती 3/5 मोनोॲटॉमिक साठी, आणि याच्यासाठी ती, सॉरी, 5/3 आहे ही व्हॅल्यू, आणि 7/5. ह्या व्हॅल्यू पार्ट करा काही गोष्टी. गॅमा वेगळा आणि तुमचा एफ वेगळा. हा, गॅमा इज CP/CV, एफ म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. पुढे समजलं, आन्सर 21.25 आलं. 21/25 म्हणजे आन्सर येणार C. पुढे जाऊया आपण. हम्म, हे आपलं चालू आहे. ओके, 29. About black body radiation, which of the following is the wrong statement? For all wavelength intensity is same. This is wrong statement.
फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी इज नॉट सेम. प्रत्येक वेवलेंथसाठी जी काही एनर्जी बाहेर पडते, लक्षात घ्या, ही समजा ब्लॅक बॉडी आहे आणि ती एनर्जी बाहेर सोडते, लक्षात घ्या. आणि जी काही एनर्जी बाहेर पडते आहे याचं वेवलेंथ आणि इंटेन्सिटी सगळं वेगवेगळं असणार प्रत्येकाचं. याची वेवलेंथ आणि इंटेन्सिटी एक आहे, याची एक आहे, याची एक आहे, याची एक आहे. सो वेवलेंथ अँड इंटेन्सिटी इज नॉट सेम फॉर ऑल रेडिएशन. त्याने काय सांगितलंय? फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी सेम. पुढे फॉर शॉर्टर वेवलेंथ इंटेन्सिटी इज मोर. हे बरोबर आहे, कारण ग्राफ बघा असा येतो, इंटेन्सिटीचा ग्राफ असा येतो, असा ग्राफ येतो बघा. म्हणजे इथे वेवलेंथ असतात, इथे इंटेन्सिटी असते. जेवढी इंटेन्सिटी सॉरी वेवलेंथ कमी आहे तेवढी इंटेन्सिटी जास्त आहे बघा. जशी वेवलेंथ वाढते ह्या साईडला तशी इंटेन्सिटी कमी होत जाते बघा. ठीक आहे. जसं आपण लेफ्ट लाईनर म्हणजे वेवलेंथ कमी आहे तेवढी इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. इथे बघा इंटेन्सिटी एवढी आहे. जसं आपण राईट जाणार वेवलेंथ वाढली इंटेन्सिटी कमी होईल. पुढे फॉर लॉंगर वेवलेंथ इंटेन्सिटी इज लेस. बरोबरच आहे. जसं आपण वेवलेंथ वाढणार तशी इंटेन्सिटी कमी होणार. ठीक आहे. ऑल वेवलेंथ्स आर एमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. सगळे वेवलेंथ ब्लॅक बॉडीकडनं बाहेर पडतात, नो डाऊट. सगळ्या प्रकारचे वेवलेंथ बाहेर पडतात. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत उरलेले BCA हे राईट आहेत. फक्त पहिली स्टेटमेंट जे आहे फॉर ऑल वेवलेंथ इंटेन्सिटी सेम, दिस इज रॉंग. कळालं का तुम्हाला? बरं, मीटिंग एंड झाल्यावर परत जॉईन व्हायचं आहे. 10 हाँ मिनिटं सर. गॅप होईल. मला वाटतं हे आता दाखवायची गरज नाही. 30 नंबर बघा. द मॉलिक्युलर मास ऑफ अ गॅस हॅव्हिंग RMS स्पीड 4 times दॅट ऑफ द अनदर गॅस हॅव्हिंग मॉलिक्युलर मास 32. काय सांगितलंय? मॉलिक्युलर मास ऑफ गॅस हॅव्हिंग RMS स्पीड 4 times दॅट ऑफ द अनदर गॅस. मॉलिक्युलर मास विचारलंय त्यांनी, खरं असं इंग्लिश सेंटेन्स नीट समजून घेतलंय. मॉलिक्युलर मास इथे ब्रॅकेट टाकला, डॅश 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 इज, म्हणजे मॉलिक्युलर मास शब्द इजला इथे जॉईन झाला. मॉलिक्युलर मास विचारलाय कुणाचा? एका ज्याची RMS स्पीड म्हणजे ज्या गॅसचा RMS स्पीड हा दुसऱ्या एका गॅसची म्हणजे ज्याचं मॉलिक्युलर मास 32 आहे त्याच्या RMS स्पीडच्या 4 times. म्हणजे एक मॉलिक्युलर मास जो आहे MO त्याची व्हॅल्यू 32 आहे. आणि तेव्हा RMS स्पीड समजा मी CO घेतलं. ठीक आहे. तो आपल्याला त्याच्याबद्दल काय त्यांनी म्हटलं नाहीये. आणि दुसरा जो मॉलिक्युलर मास आहे M, त्याला आपण समजा एक नाव द्या डॅश, तो विचारलाय. आणि तेव्हा त्याचा स्पीड जो आहे हा ह्या स्पीडच्या 4 times आहे. म्हणजेच अशा गॅसचा मॉलिक्युलर मास काढा की ज्या वेळेला त्याचा जो स्पीड आहे तो 4 times आहे कोणाच्या? अशा स्पीडचा की त्या वेळेला मॉलिक्युलर मास किती आहे? 32 आहे. म्हणजे ज्या गॅसचा मॉलिक्युलर मास 32 आहे त्याच्या वेळेचा जो RMS स्पीड आहे त्यापेक्षा 4 times स्पीड असलेला जर गॅस असेल तर त्या गॅसचा मॉलिक्युलर मास किती, हे क्वेश्चन मार्क आहे. समजलंय तुम्हाला काय सांगितलं ते? ठीक आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की स्पीडचा आणि मॉलिक्युलर मासचा रिलेशन काय? फॉर्म्युला काय? तो √3RT/m असा फॉर्म्युला आहे ना तो. हा फॉर्म्युला वापरावा लागेल. बघा, बघा इथे सोडवलं का? मॉलिक्युलर मासच्या स्क्वेअर रूटला इन्व्हर्सली प्रपोर्शनल RMS स्पीड. लक्षात आलं? सेकंड RMS स्पीड हा इनिशियलच्या 4 times आहे. नीट बघून घ्या आन्सर तुम्ही. तुला M2 विचारलं. मीटिंग एंड होईल. ओके, 10 मिनिटांनी परत लगेच रिजॉईन व्हा, वेळ नका लागू.